गुड मॉर्निंग फ्रेंड. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम करूया. इन ट्रायंगल ABC prove that a cube sin b minus c plus b cube sin c minus a plus c cube sin a minus b is equal to 0 असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. बाकी याच्यामध्ये जे नोटेशन्स यूज केलेले ते युजुअल आहेत, त्याच्यामुळे ABC वगैरे तुम्हाला सांगायची काही गरज नाही. सोल्युशन पहा, आपल्याला इथे साइन रूल यूज करणार आहे. बाय साइन रूल a divided by sin a is equal to b divided by sin b is equal to c divided by sin c is equal to k. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे, हे जर आपण साइन वरती घेतलं, स्मॉल ए खाली घेतलं तरी चालते. तसाही साइन रूल आहे. साइन रूलचे डिफरंट फॉर्म मी याच्या अगोदर लिहून दिलेले होते. ठीक आहे. आता पहा, therefore a is equal to k into sin a comma b is equal to k into sin b आणि नंतर c is equal to k sin c. ठीक आहे. आता आपण LHS घेऊन सॉल्व करूया. LHS is equal to a cube sin b minus c plus b cube sin c minus a plus c cube sin a minus b. ठीक आहे. आता पहा, आपण a cube हा फॉर्म्युला इथं sin b minus c चा फॉर्म्युला यूज करूया. म्हटल्यास मी लिहितो फॉर्म्युला का sin a minus b is equal to sin a into cos b minus, इथं मायनस असेल तर मायनस असते, cos a into sin b. ठीक आहे. हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आपण. पहा, इथं ब्रॅकेट करतो मी, sin b into cos c, इथं b आणि c लक्षात ठेवा, मायनस cos b into sin c. ठीक आहे. ब्रॅकेट क्लोज, पुढे घेऊया, प्लस b क्यूब, तोच फॉर्म्युला इथे यूज करायचा पुन्हा, sin c into cos a प्लस माइनस cos a into sin c प्लस साइन. ठीक आहे. नंतर c क्यूब sin a into cos b minus cos b into sin cos a into sin b. ठीक है. cos sin c into cos a cos c into sin a. फार इथं थोडा हे झालं होतं, तो फॉर्म्युला व्यवस्थित ABC मध्ये गोंधळ घालायचा नाही. थोडंही तुमचं चुकलं तर ते खाली चुकत जाईल. ठीक आहे. म्हटल्यास आपण पुन्हा एकदा चेक करूया. हा फॉर्म्युला जो आहे sin a minus b is equal to sin a into cos b minus cos a into sin b. ठीक आहे. पाहता इथं b आणि c होतं, sin b into cos c minus cos b into sin c. राइट, बरोबर आहे. पहा इथं आता sin c minus a, sin c into cos a नंतर cos c into sin a. राइट, बरोबर आहे. आता a minus b, sin a into cos b cos a into sin b. आता राइट, बरोबर. ओके. तर पहा, कॉन्सन्ट्रेशन सॉल्व करायचे. जे फॉर्म्युले तुम्ही यूज करताय ते जर समजा तुम्हाला रिमाइंड होत नसेल तर तुम्ही पाठीमागे लिहून नंतर त्याला अप्लाय केले पाहिजे. ओके. आता पहा, याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, इथं साइन रूल जो आपण लिहिलेला आहे त्याच्यावर त्या व्हॅल्यू ज्या काढलेल्या त्या पुट अप करायच्या. साइन जिथे दिसतं तुम्हाला तिथे तुम्ही काय करायचं, त्या व्हॅल्यू ठेवायच्या. ठीक आहे. आता पहा, साइन a आपलं a क्यूब ॲज इट इज लिहायचं. साइन b काय, साइन b
आता जर समजा आपण हे के जे आहे ते इकडे तर भागिले होईल, म्हणजे साइन बी इज इक्वल टू बी बाय के, बरोबर आहे. साइन बी हे करतो आपण बी डिवायडेड बाय के इंटू कॉस सी, ठीक आहे, मायनस कॉस सी, कारण कॉस सी आपण आताही लिहिलं चालतंय. याचा जसं आपण साइनचं टर्म करण्यासाठी साइन रूल जसा यूज केला आहे तसा आपण कॉसचा सुद्धा यूज करू शकतो. पण इथं आपण सायमल्टेनियसली दोन्ही जरी यूज केले, समजा दोन जर यूज केले तर गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण अगोदर साइन रूल आणि नंतर कोसाइन रूल यूज करू. बी बाय के कॉस सी, पुढे चालू आहे आपलं कॉस सी आणि नंतर कॉस बी, ओके. आणि साइन सी ची व्हॅल्यू काय, इंटू सी डिवायडेड बाय के, ठीक आहे, ब्रॅकेट क्लोज, नंतर बी क्यूब, ठीक आहे, साइन सी, साइन सी ला सी बाय के, ठीक आहे, इंटू कॉस ए मायनस कॉस सी ॲज इट इज, साइन ए ला आपण ए डिवायडेड बाय के, ठीक आहे, ब्रॅकेट क्लोज आणि नंतर प्लस साइन ए, ओके. आता इथं आपण सी क्यूब ॲज इट इज, साइन ए ला आपण काय लिहू शकतो, ए बाय के इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी, साइन बी ला आपण बी डिवायडेड बाय के लिहू शकतो, ठीक आहे. आता पहा, आता प्रत्येक टर्म मध्ये डिवायडेड बाय के आहे, त्याच्यामुळे आपण काय करूया, 1 बाय के कॉमन काढू, मोठा ब्रॅकेट दिला इथं. आता पहा ए क्यूब इंटू बी, आता ए क्यूब ने मल्टीप्लाय केलं तर चालतंय, ए क्यूब इंटू बी कॉस सी मायनस ए क्यूब इंटू बी कॉस बी, ओके. ए क्यूब इंटू सी, इधर सी, ए क्यूब इंटू सी कॉस बी, ठीक आहे. छोटा ब्रॅकेट जो आहे इथला तो आपण क्लोज करूया, त्याच्यानंतर प्लस आता बी सी, बी क्यूब सी कॉस ए, इथं एक ब्रॅकेट करूया, मायनस बी क्यूब ए इंटू कॉस सी प्लस सी क्यूब ए इंटू कॉस बी, ठीक है, माइनस माइनस सी क्यूब बी इंटू कॉस ए, ब्रॅकेट क्लोज, मोठा ब्रॅकेट क्लोज, ठीक आहे. तर आता जागा काही पाहिली त्यामुळे वरचं मी ओढून टाकतो इथपर्यंत, ठीक आहे. इथपर्यंत वाटल्यास तुम्ही पाहून घ्या पॉज करून व्यवस्थित आणि नंतरच पुढे चालू, ठीक आहे. वरचं मी मोडतो बघा. LHS is equal to 1 by k as it is, हा मोठा ब्रॅकेट, ए क्यूब बी, आता आपण cos c चे कोसाइन रूल यूज करून आपण त्याचं व्हॅल्यू ठेवून देऊ. आता cos c आहे म्हणजे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर डिवायडेड बाय 2ab, बरोबर. c असल्यामुळे इथं मायनस c स्क्वेअर येईल आणि a स्क्वेअर b स्क्वेअर. आता a स्क्वेअर b स्क्वेअर जे प्लस मध्ये आहे तेच सिंगल कशामध्ये असतात, 2 * ab मध्ये असतात, ठीक आहे. तुम्ही पाहून घ्या ते कोसाइन रूल आपण यासाठी त्याच्या अगोदर यूज केले तर मायनस साइन a क्यूब c cos b
ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय 2ac. ओके, ब्रॅकेट हा क्लोज. ठीक आहे, इथं मोठा ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट इथं क्लोज, प्लस साइन इज इक्वल टू 1 बाय के, सॉरी इथं प्लस साइन आहे, इथं दुसरा टर्म आहे ना, हा इथं बी क्यू इंटू सी. आता कॉस ए चा कोसाइन फॉर्म्युला यूज करायचा आहे, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2bc. ओके, मायनस बी क्यूब इंटू ए आणि कॉस सी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवायडेड बाय ए बी, 2 इंटू ए बी, ब्रॅकेट क्लोज, प्लस साइन. ठीक आहे, आता लास्ट काय झालं आपलं, सी क्यूब ए कॉस बी ए म्हणजे ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय 2ac मायनस साइन हे सी क्यूब बी. आता कॉस ए चा कोसाइन रूल, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2bc, ब्रॅकेट क्लोज. त्याच्यानंतर हा ब्रॅकेट क्लोज येतो आणि हा मोठा ब्रॅकेट क्लोज, ब्रॅकेट मध्ये गोंधळ करू नका. ठीक आहे, आता पहा 1 बाय के ॲज इट इज, मोठा ब्रॅकेट, नंतर हा छोटा ब्रॅकेट पुन्हा. आता पहा इथलं एक ए कॅन्सल होतंय आणि बी कॅन्सल होते. आता राहतंय काय इथं, ए स्क्वेअर आणि ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ठीक आहे, आणि डिवायडेड बाय 2. आता प्रत्येक टर्म मध्ये 2 आहे बघा, तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर पहा इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथेही आहे, इथेही आहे आणि इथेही. म्हणजे आपण इथं काय करू, 1 डिवायडेड बाय 2 म्हणजे 1 डिवायडेड बाय 2 जे आहे ते आपण कॉमन काढलं. इथलं 1 डिवायडेड बाय के आणि 2 म्हणजे 1 डिवायडेड बाय 2k. ठीक आहे, म्हणजे पुन्हा जास्त कॉम्प्लिकेशन होणार नाही. ओके, मायनस साइन इथं एक कॅन्सल होतं, स्क्वेअर राहते, सी कॅन्सल होते, सूत्र अगोदरच आपण बाहेर काढलेले, म्हणजे ए क्यूब ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे, हा ब्रॅकेट क्लोज, प्लस. ठीक आहे, आता एक बी कॅन्सल होतं, सी कॅन्सल होते, 2 बाहेर आपण काढलेले ऑलरेडी, बी क्यूब सॉरी बी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ठीक आहे, मायनस साइन एक बी कॅन्सल, एक कॅन्सल म्हणजे बी स्क्वेअर इथं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ठीक आहे, इथं हा छोटा ब्रॅकेट, नंतर हा दुसरा ब्रॅकेट. ओके, दुसरा ब्रॅकेट कसा आपण इथं हे केलेलं नाही, इथं करूया. ठीक आहे, प्लस. आता हे सी कॅन्सल, ए कॅन्सल, इथं ब्रॅकेट करून सी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे, मायनस बी कॅन्सल, हे एक सी कॅन्सल म्हणजे सी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस सॉरी इथं बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ठीक आहे, हा ब्रॅकेट क्लोज, हा ब्रॅकेट क्लोज आणि मोठा ब्रॅकेट क्लोज. ओके, आता पुन्हा आपल्याला खालच्या स्टेप जे आहेत त्या मोडावं लागणार आहेत. वन डिवायडेड बाय 2k, मोठा ब्रॅकेट हा. आता पहा मध्ये मल्टिप्लाय करायचे. आता इथं मी काय करतो, आता मल्टिप्लाय करताना मायनस साइन सुद्धा आताच मल्टिप्लाय करून घेणार आहे.
पार ए क्यूब इंटू ए क्यूब ए रेस टू 4 नंतर प्लस साइन इथं प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस इथं चुकून क्यूब राहिलेलं आहे स्क्वेअर आहे हां नंतर ए रेस टू 4 बरोबर आहे ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर ए रेस टू 4 नंतर मायनस साइन हे मायनस साइन ने मल्टिप्लाय करायचे ए स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस मायनस मायनस प्लस होईल ए स्क्वेअर बी स्क्वेअर ठीक आहे प्लस बी रेस टू 4 प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी रेस टू 4 मायनस मायनस प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर ठीक आहे आता तिकडे झाले प्लस साइन सी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर सी स्क्वेअर सी स्क्वेअर सी स्क्वेअर सी रेस टू 4 मायनस सी स्क्वेअर बी स्क्वेअर ये माइनस साइन माइनस सी स्क्वेयर बी स्क्वेयर माइनस सी स्क्वेयर इंटू सी स्क्वेयर सी रेस टू 4 सॉरी सी स्क्वेयर इंटू सी रेस टू 4 माइनस माइनस प्लस सी स्क्वेयर ए स्क्वेयर ठीक है ब्रॅकेट क्लोज आता इथं पहा एवढ्या मोठ्या टर्म दिलं काही मायनस आहेत काही प्लस आहेत तर पहा आता त्या इथं वजाबाकी होऊन ते 100% झिरो व्हायच येतं कारण आपल्याला झिरो प्रूव्ह करायचे तरी लिहायचं नाही लगेच आन्सर पहा आपण हे करू ए रेस टू 4 हे झिरो झालं आता ए स्क्वेअर बी स्क्वेअर येतं इंटू ए स्क्वेअर बी स्क्वेअर कुठं आहे ए स्क्वेअर बी स्क्वेअर आपल्याला निगेटिव्ह पाहिजे इथं आहे हे झिरो झालं ए स्क्वेअर सी स्क्वेअर पॉझिटिव्ह ए स्क्वेअर सी स्क्वेअर पॉझिटिव्ह हे झिरो ठीक आहे ए स्क्वेअर सी स्क्वेअर पुन्हा पॉझिटिव्ह पाहिजे आपल्याला आहे झिरो झाले ए स्क्वेअर बी स्क्वेअर निगेटिव्ह पाहिजे आहे बी रेस टू 4 निगेटिव्ह आहे बी स्क्वेअर सी स्क्वेअर आहे ठीक आहे बी स्क्वेअर सी स्क्वेअर पुन्हा ओके आणि सी रेस टू 4 मायनस पाहिजे प्लस पाहिजे 0 इज इक्वल टू 1/2k इंटू 0 ओके पुन्हा मोडतोय मी पाहता इथे पूर्ण झिरोच बाहेर आहे इज इक्वल टू 0 इज इक्वल टू RHS ठीक आहे इथे लिहिलेली LHS इथं सोडून द्यायचं नाही देअरफॉर a क्यूब sin b - c प्लस b क्यूब sin c - a प्लस c क्यूब sin a - b इज इक्वल टू 0 ठीक आहे पहा आता तसं शक्यतो एवढा मोठा प्रॉब्लेम येत नाही खूप किचकट आहे त्याच्यानंतर हॉलही खूप मोठा आहे त्याच्यामुळे शक्यतो येत नाही पण आपल्या याच्यामध्ये एक्सरसाइज मध्ये होता त्याच्यामुळे मी घेतलेला आहे ठीक आहे आता नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया आपण in triangle ABC
इफ cot A comma cot B comma cot C are in AP म्हणजे arithmetic progression, then show that A square comma B square comma C square are also in AP. ठीक आहे, पहा पहिली गोष्ट तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशन जे आहे तर ते माहिती पाहिजे. तसं तुम्हाला हायस्कूलला झालेच असेल तरी मी तुम्हाला सांगतो. समजा एक सिक्वेन्स आहे 1 2 आणि 3. ठीक आहे, आता या सिक्वेन्स मध्ये कॉन्स्टिट्यूएंट नंबर जे आहेत, ठीक आहे, किंवा ऍडजस्टंट नंबर जे आहेत त्यांची वजाबाकी जी आहे ती वजाबाकी इक्वल किंवा कॉन्स्टंट राहिली पाहिजे. जसं की पहा आता मी 2 - 1 घेतो आणि दुसरं घेतो 3 - 2. ठीक आहे, तर याची वजाबाकी किती झाली 1, याची वजाबाकी 1. बरोबर, म्हणजे ही जी सिक्वेन्स दिलेली आहे तुम्हाला, ही सिक्वेन्स कशामध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये. ठीक आहे, आता पहा इथं आपला कॉट ए कॉट बी आणि कॉट सी हे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे एबीसी. आता अशा वेळेस तुम्ही एबीसीच्या व्हॅल्यू काय आहे म्हणजे आपल्याला ते अननोन आहे असा कुठलाही विचार करायचा नाही. फक्त जे सिरियली दिलेले तुम्हाला ते अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत. म्हणजे जे ऍडजस्टंट नंबर्स आहेत किंवा कॉन्स्टिट्यूएंट आहे त्यांची वजाबाकी किंवा त्यांचा डिफरन्स जो आहे तो कॉन्स्टंट राहतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. जसं की पहा आता cot B minus cot A is equal to cot C minus cot B. ठीक आहे, म्हणजे त्या दोन्हीचा ऍडजस्टंट जे आहे समजा A आणि B यांची वजाबाकी जी आहे ती वजाबाकी इक्वल असते किंवा कॉन्स्टंट असते. ठीक आहे, आता याला रिअरेंज जर केला आपण तर पहा काय होतंय. आता cot B जे आहे जर इकडे आणलं आपण म्हणजे cot B प्लस cot B इज इक्वल टू हे cot A पलीकडे गेलं म्हणजे cot A प्लस cot C, cot B 2 cot B इज इक्वल टू cot A प्लस cot C. ठीक आहे, म्हणजे लक्षात ठेवा जर समजा पहिला सिक्वेन्स मधला पहिला आणि लास्ट, सिक्वेन्स मधला फर्स्ट आणि लास्ट यांची जर बेरीज केली आपण तो मिडलचा जो असतो मिडलचा इज इक्वल टू दुप्पट असतो. म्हणजे पहा cot A प्लस cot C इज इक्वल टू 2 इंटू cot B. हे आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये घेऊन ते प्रूव्ह केले. आता पहा इथं त्यांनी सांगितलेलं cot A cot B cot C सॉरी पुन्हा सांगतो मी cot A cot B आणि cot C हे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत आणि आपल्याला प्रूव्ह करायचे A स्क्वेअर B स्क्वेअर आणि C स्क्वेअर जे आहे हे सुद्धा अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे, हे प्रूव्ह करायचं. ठीक आहे, आता युजुअल नोटेशन तुम्हाला माहिती आहे, पुन्हा पुन्हा ते सांगायची गरज नाहीये. A B C स्मॉल हे साइड्स असतात ट्रायंगलच्या आणि कॅपिटल मध्ये जे A B C असतात ते अँगल्स असतात. ठीक आहे, ओके. आता पहा जसं आपण हे घेतलं आहे म्हणजे बी स्क्वेअर, आता प्रूव्ह करायचं आपल्याला हे बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. पुन्हा आपण यासारखं जर प्रूव्ह केलं सॉल्व केलं बी स्क्वेअर इकडे घेतलं बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर म्हणजे 2b स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. म्हणजे आपण असं जर प्रूव्ह केलं तर काय होईल याचा अर्थ ए स्क्वेअर बी स्क्वेअर हे सॉरी ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर हे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे. ठीक आहे, तर आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया आता.
सोल्युशन. आता इथं सुद्धा आपल्याला साइन रूल यूज होणार आहे किंवा तुम्ही सॉल्व करत जायचं. जर समजा एखाद्या ठिकाणी तुम्हाला जे कोणता रूल यूज होत असेल, जर तुम्हाला वाटलं की आता हा साइन रूल किंवा कोसाइन रूल यूज होते, तर तुम्ही तिथं अकॉर्डिंग टू किंवा बाय साइन रूल कोसाइन रूल असेल ते चालतं. ठीक आहे. असो, आता पहा, सिन्स किंवा गिवन that cot A, cot B and cot C are in arithmetic progression. ठीक है. Therefore cot B minus cot A is equal to cot C minus cot B. ठीक है. ऍडजेसंट पण मोठा अगोदर घ्यायचा आणि तो छोट्यामधून मायनस करायचा, हे लक्षात ठेवायचं. हे इक्वल असतं. ऑलरेडी त्यांनी दिलेले, आपण म्हणून काही घेतलेलं नाही. ठीक आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये जर असतील तर ही कंडिशन ती सॅटिस्फाय होतात किंवा करतात. ठीक आहे. असो, आता पहा, कॉट बी हे किंवा कॉट बी जे आहे ते मायनस आहे, तिकडे आल्यानंतर प्लस होईल. ते कॉट बी इज इक्वल टू कॉट ए प्लस कॉट सी. ठीक है. 2 कॉट बी इज इक्वल टू कॉट ए प्लस कॉट सी. ठीक है. ओके, दैट इज कॉट ए प्लस कॉट सी इज इक्वल टू 2 कॉट बी. आता याला सॉल्व करायचं आपल्याला. ठीक आहे. ऑलरेडी हे त्यांनी दिलेले आपल्याला सांगितलेलं आहे की ते तिन्ही अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत, ही कंडिशन ते सॅटिस्फाय करतात. असो, आता पहा, याला आपल्याला काय लिहिता येते, साइन ए डिवाइडेड बाय साइन ए डिवाइडेड बाय कॉस ए प्लस साइन, तो कॉटचा फॉर्म्युला आहे तो. ठीक आहे. कॉट है, tan नहीं है. कॉस ए डिवाइडेड बाय साइन ए प्लस कॉस सी डिवाइडेड बाय साइन सी इज इक्वल टू 2 इंटू कॉस बी डिवाइडेड बाय साइन बी. ओके, आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. कॉस ए इंटू साइन सी प्लस कॉस सी इंटू साइन ए डिवाइडेड बाय साइन ए इंटू साइन सी इज इक्वल टू 2 कॉस बी डिवाइडेड बाय साइन बी. ओके, आणि सी जे आहे कॉस आणि साइन ते अल्टरनेट झाले. कॉस ए साइन सी, कॉस सी साइन ए. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला यूज करतात बघा इथं. साइन ए प्लस बी हा फॉर्म्युला जस्ट मी मागच्या प्रॉब्लेम मध्ये दिला होता. साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. ठीक आहे. हा फॉर्म्युला यूज करता येतो. तर पहा, इथं आपल्याला साइन ए प्लस सी डिवाइडेड बाय साइन ए इंटू साइन सी इज इक्वल टू 2 कॉस बी डिवाइडेड बाय साइन बी. ओके, आता पहा, तुम्हाला माहिती आहे सिन्स ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय. ठीक है. देयरफॉर ए प्लस सी इज इक्वल टू पाय मायनस बी. मग हे इक्वेशन काय होईल, आपण ए प्लस सी च्या ऐवजी पाय मायनस बी लिहिलं तर साइन पाय मायनस बी, ओके, डिवाइडेड बाय साइन ए इंटू साइन सी इज इक्वल टू
2 cos b डिवाइडेड बाय sin b. ठीक आहे. ऑल टिकरच्या फॉर्म्युल्यानुसार ते पाय असल्यामुळे साइनचं साइनच राहील. sin b पाय मायनस b सेकंड मध्ये असतं. सेकंड मध्ये साइन हे पॉझिटिव्ह असतं म्हणजे हे पॉझिटिव्ह राहील. sin डिवाइडेड बाय sin a into sin c is equal to 2 cos b divided by sin b. आता sin b जर इकडे घेतलं तर काय होईल? sin स्क्वेअर b इकडे घेतल्यावर ते sin b इकडे घेतलं तर न्यूमरेटर मध्ये प्रोडक्ट म्हणून येईल ते डिवाइडेड बाय sin a into sin c is equal to 2 cos b. ठीक आहे. आता बाईकाला भाग आपण म्हणून टाकू. बाय साइन रूल. साइन रूल काय आता? साइन a डिवाइडेड बाय a इज इक्वल टू साइन b डिवाइडेड बाय b is equal to sin c divided by c is equal to k. Therefore, sin a is equal to ak, sin b is equal to bk आणि sin c is equal to ck. आता या व्हॅल्यू ठेवून द्यायच्या मध्ये sin स्क्वेअर b. आता sin b ची व्हॅल्यू काय? bk म्हणजे b स्क्वेअर k स्क्वेअर स्क्वेअर असल्यामुळे डिवाइडेड बाय sin b sin a into k sin c into k is equal to 2. आता cos ची व्हॅल्यू b स्क्वेअर b म्हणजे a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर डिवाइडेड बाय 2ac. ठीक आहे. हे k स्क्वेअर सोबत कॅन्सल होते. इथं b स्क्वेअर डिवाइडेड बाय ac राहते ac. ठीक आहे. हे 2 कॅन्सल होतं. a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर डिवाइडेड बाय ac. हे ac कॅन्सल होईल. आता काय म्हणून b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. आता b स्क्वेअर इकडे झालं तर b स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. ठीक आहे. इथं 2b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. आता मी प्रॉब्लेम सुरू करण्याअगोदर तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला असं प्रूव्ह करावं लागेल. ठीक आहे. मग याचा अर्थ काय होतोय? पहा आता a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर म्हणजे फर्स्टचं आणि लास्टची जी टर्म आहे सिक्वेन्स मध्ये ही सिक्वेन्स आहे ना a स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअर. फर्स्ट आणि लास्ट टर्मची बेरीज आहे आणि ते इज इक्वल टू सेकंड टर्मच्या दुप्पट. ठीक आहे. देयरफॉर a स्क्वेअर b स्क्वेअर and c स्क्वेअर आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. ओके. इथं आपलं प्रूव्ह झालं. ओके. आता एक तुम्हाला अतिशय सोपा असा होमवर्क देतो. तसं होमवर्कला मी याच्या अगोदर बरेचसे सोपे तुम्हाला दिलेले आहेत. इथं एक्सरसाइज मध्ये जेवढे टफ प्रॉब्लेम आहेत किंवा मोठे प्रॉब्लेम आहेत सगळे तुम्ही इथे सॉल्व्ह करतो. ठीक आहे. एक प्रॉब्लेम घ्या तुम्हाला होमवर्कला. In triangle ABC, prove that sin A by 2 into sin B by 2 into sin C by 2 is equal to area of triangle ABC square divided by
ABCS. ओके, हे एरिया ऑफ ट्रायंगलचा स्क्वेअर आहे. अतिशय सोपा असा आहे. तुम्ही काय करायचं, एरियाच घ्यायची, ठीक आहे, हे आणि हाफ अँगल फॉर्म्युले साइनचे ठेवून द्यायचे, पुटअप करायचे, कॅल्क्युलेशन करायचं. तुम्हाला एस माहिती आहे का? एस काय आहे? पेरिमीटर, म्हणजे a प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 2s. ठीक आहे, तर तुम्ही सॉल्व करत जा फक्त एरियाचे घेऊन, फॉर्म्युले ठेवायचे हाफ अँगल फॉर्म्युले, तुम्हाला ऑटोमॅटिक हे आन्सर येईल. आता एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये आले तुम्हाला माहिती आहे, कुठला? हिरोज फॉर्म्युला. ठीक आहे, हिरोज फॉर्म्युला तुम्ही यूज केला, एलिचस घेऊन किमती पुट करून सॉल्व करत गेले की तुम्हाला एलिचस हिरोज फॉर्म्युला जो आहे तुम्ही यूज केला की तुम्हाला ते आरएचएस घेऊन जाईल. ठीक आहे, तर आपण इथं स्टॉप करू.